समीर आणि वैष्णवीचा प्रेमविवाह झालेला असतो. दोघांनी खूप स्वप्न पाहिली होती. छोटस घर, आनंदी संसार आणि भरपूर प्रेम. पण लग्नानंतर वास्तव वेगळंच होतं. समीरचा पगार फक्त 18,000. भाडं, लाईट बिल, किराणा सगळं भागवताना महिन्याच्या शेवटी हातात काहीच राहत नाही. एक दिवस वैष्णवी गॅस संपल्यामुळे जेवण बनवू शकत नव्हती. ते पाहून समीरची आई टोमणा मारते, प्रेमविवाह करायचा होता ना, आता भोगा. वैष्णवी काही बोलत नाही. रात्री समीर येतो. त्याच्या हातात फक्त 2 वडापाव असतात. तो हसतो. वैष्णवी हसण्याचा प्रयत्न करते. तो तिच्या हातात 2 वडापाव देतो. पण तिला माहित असतं समीर दुपारपासून जेवलेला नाही. ती समीरला म्हणते, तू आणि आई वडापाव खा, माझं पोट भरलेलं आहे. त्या रात्री समीर झोपलेला असताना वैष्णवी त्याचं पाकिट उघडते आणि त्यात तिला एक हॉस्पिटलचा रिपोर्ट दिसतो. हृदयाचा आजार, लवकरात लवकर उपचार करणे. पण समीरने हे सगळं सत्य लपवलेलं असतं. ते वाचून वैष्णवीच्या पायाखालची जमीन सरकते. समीरला हृदयाचा आजार आहे हे तिला माहितीच नव्हते. दुसऱ्या दिवशी ती त्याला विचारते. समीर शांतपणे म्हणतो, काही नाही, छोटासा प्रॉब्लेम आहे. ऑपरेशनसाठी 3 लाख लागतील म्हणून सांगितलं नाही. वैष्णवी रडायला लागते. तू एकट्याने एवढा मोठा त्रास सहन करत होतास? समीर फक्त हसतो. मला तुझी स्वप्न मोडायची नव्हती. त्या दिवसापासून वैष्णवी नोकरी शोधायला सुरुवात करते. घर सांभाळून, स्वयंपाक करून ती लोकांचे कपडे शिवायला लागते. रात्रभर जागून काम करून हळूहळू पैसा जमवायला लागते. पण हे सासूला आवडत नाही. आमच्या घरच्या बायका बाहेर काम करत नाहीत. वैष्णवी शांतपणे म्हणते. मग तुमचा मुलगा मरू द्यायचा का? घरात शांतता पसरते. एक दिवस समीर ऑफिसमध्ये अचानक बेशुद्ध पडतो. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येते आणि डॉक्टर म्हणतात ऑपरेशन लगेच करावे लागते. हॉस्पिटलमध्ये वैष्णवी एकटी बसलेली असते. तिच्याकडे फक्त 1 लाख रुपये असतात. बाकीचे 2 लाख रुपये कसे जमा करायचे ह्या विचारात असते. तेवढ्यात समीरची आई येते. वैष्णवीला वाटतं ती पुन्हा टोमणे मारेल, पण आई शांतपणे तिच्या हातात एक पिशवी देते. त्यात तिचे दागिने असतात. हे घे. आई रडत म्हणते, मी चुकीची होते. तू फक्त सून नाहीस, तू माझ्या मुलाचा जीव वाचवणारी आहेस. वैष्णवीच्या डोळ्यात पाणी येते. ऑपरेशन सुरू होतं. 3 तास, 4 तास. डॉक्टर बाहेर येतात. डॉक्टर हसतात आणि म्हणतात, ऑपरेशन यशस्वी झालं. काही महिन्यानंतर समीर पूर्ण बरा होतो. घर अजूनही छोटस असतं. पैसे अजूनही कमीच असतात. पण आता त्या घरात प्रेम खूप असतं. एक दिवस समीर वैष्णवीला म्हणतो, मी तुला मोठं घर देऊ शकलो नाही. वैष्णवी हसते. मला मोठं घर नाही पाहिजे. माझ्या सोबत उभा राहणारा माणूस पाहिजे. समीरच्या डोळ्यात पाणी येतं. अशाच सुंदर सुंदर कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.